तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता ITIची ॲडमिशन प्रोसेसची पूर्ण माहिती टाकणार आहोत. तरी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे. मित्रांनो, एवढ्या दिवसापासून आपण ज्याची वाट पाहत होतो त्याची अपडेट ऑफिशियल साईटवर झालेली आहे. ती म्हणजे पहिल्या प्रवेश फेरीची म्हणजेच फर्स्ट राऊंडची तारीख डिक्लेअर झालेली आहे. मित्रांनो, पहिल्या प्रवेश फेरीची तारीख डिक्लेअर झालेली आहे ते आपण बघू. चला, 29/6/2026 म्हणजे परवाच्या दिवशी ही तारीख अपडेट झालेली आहे, कालच्या दिवशी समजा. मित्रांनो, ही ऑफिशियल तारीख अपडेट झालेली आहे. ही झालेली आहे 29/6/2026ला. मित्रांनो, आपण बघू शकता. पहिली प्रवेश फेरी. मित्रांनो, पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व संस्था निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, उमेदवारांना SMS द्वारे कळविणे. याची तारीख जी अपडेट झालेली आहे मित्रांनो पहिल्या प्रवेश फेरीची, ती 2 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता. म्हणजे पहिली प्रवेश फेरी मॅसेज तुम्हाला 5 वाजता 2 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता येणार आहे. मित्रांनो, ज्यांचा नंबर पहिल्या प्रवेश फेरीत लागेल त्यांना मॅसेज येणार आहे, आणि ज्यांना मॅसेज येणार नाही, समजा त्यांचा नंबर लागलेला नाही असं आपण समजून जावे. मित्रांनो, खाली काही नोट पॉईंट दिलेले आहे. 7.2 पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. मित्रांनो, ज्यांचा नंबर लागलेला असेल त्यांनी 3 जुलै 2026 सकाळी 9 वाजेपासून ते 7 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिथे आपला नंबर लागला आहे ज्या कॉलेजला, तिथे जाऊन आपले मूळ कागदपत्रांसह पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करायची आहे. मित्रांनो, खाली पण पॉईंट आहे, आपण वाचून घेऊ. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या 4थ्या फेऱ्यामध्ये सहभागी होताना नाही. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही प्रेफरन्स दिले असेल त्याच्यातून तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स मिळाला असेल, पहिल्याच फेरीत तुमचा नंबर लागला असेल, आणि जर तुम्ही तो नाही घेतला तर तुम्हाला दुसऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होणार नाही. म्हणजे आपल्याला डायरेक्ट स्पॉट राऊंडमध्ये नंतर उतरावं लागेल. असं त्यांनी याच्यात एक मेन मुद्दा दिलेला आहे, तो आपण ध्यानात द्यावा. चला मित्रांनो, भेटू आपण नंतर अशाच अपडेटसाठी. जेव्हा फर्स्ट राऊंड लागेल त्याच्यानंतर आपण भेटू. ओके, धन्यवाद.